नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शिवस्मारक यात्रेला महाकाड्यात प्रारंभ। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा पुढाकार। 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीनिमित्त मराठवाड्यात स्थापित होणाऱ्या अश्वारूढ पुतळ्यांची शिवस्मारक यात्रा शनिवार 14 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक क्रांती चौकात दाखल झाली। जालना जिल्ह्यातील महाकाडा येथून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 51 भव्य पुतळ्यांचे शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमले। महाराष्ट्र राज्य धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या शिवस्मारक यात्रेला शनिवारी दिनांक 14 महाकाडा तालुका अंबड येथून सुरुवात झाली। शिवस्मारक यात्रेत सजविलेल्या 51 वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे, विविध महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे, श्रीराम विठ्ठल रुक्मिणी व महादेवाची मूर्ती, गायवासरू प्रतिमेचा समावेश आहे। प्रारंभी त्यांचे पूजन करण्यात आले। या शिवस्मारक यात्रेचा समारोप माजलगाव येथे मंगळवार दिनांक 17 रोजी होणार आहे। समाजातील प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, सामाजिक बांधिलकीची जपवणूक करावी, प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कर्तृत्व स्वतःच्या आचरणात आणावे, हा या शिवस्मारक यात्रेमागील उद्देश आहे, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी सांगितले। या शिवस्मारक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले। परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, हट्टा, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, नांदेड येथील शिवाजी महाराज चौक मार्गे अहमदपूर येथे मुक्कामी राहील। सोमवारी दिनांक 16 रोजी अहमदपूर येथून लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा, तुळजापूर, धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तर ढोकी मार्गे कळंब येथे मुक्कामी थांबेल। मंगळवारी दिनांक 17 कळंब येथून केज, आंबेजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी मार्गे माजलगाव येथे यात्रेचा समावेश। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून 51 शिवस्मारकांची रॅली या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आली। बाळराजे आवारे पाटील यांनी ही रॅली पूर्ण मराठवाड्याचा ही रॅली यांनी काढलेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे आम्ही नागरिक म्हणून आणि एवढे 51 जे शिवस्मारक आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत, तर आम्ही इथले नागरिक म्हणून आणि एक छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही स्वागताला या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्यासोबत छावा संघटनेचे अशोक भाऊ वाघ आहेत, योगेश भाऊ केवारे पाटील आहे, सचिन अण्णा सरकडे पाटील आहे आणि सोशल मीडियावर ज्यांना नेहमी आपण पाहता हंसराज पाटील आहेत आणि सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, तर सगळेजण आम्ही या ठिकाणी आपण स्तुत्य असा उपक्रम आहे। हे 51 शिवस्मारक हे गावागावात यांच्यामार्फत हे दिल्या जाणार आहे। असे स्तुत्य उपक्रम घडले पाहिजे। छत्रपती शिवरायांचे स्मारक हे प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यांवर झाले पाहिजे, कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा कळाला पाहिजे। ही शिवजयंती एक आगळी वेगळी यांनी केली, याबद्दल मी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। इथून पुढं त्यांनी असेच कार्य करावे ही त्यांना शुभेच्छा। ही रॅली कुठून तर कुठपर्यंत? प्रथम जय शिवराय। इथं आलेल्या सर्व शिवप्रेमींना माझा मानाचा जय शिवराय। आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महाराष्ट्र कसा होता, तो किती आदर्श होता, हे सांगण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून आपण करत आहोत। आणि मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा या गावावरून ही रॅली सुरुवात झाली आहे। पूर्ण मराठवाड्यात ही फिरणार आहेत। महाकाळा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड एवढ्या ह्या जिल्ह्यामध्ये ही रॅली फिरणार आहे। ह्या रॅलीचा तुम्ही रथ बघितला असाल। या रथाच्या माध्यमातून आम्ही धर्म, देव, देश आणि सर्व धर्म समभाव या माणुसकीच्या सर्व लोकशाहीच्या अधिकाराला जपसण्याचा प्रयत्न केला आहे। आणि इथून पुढे सर्वजणाला आमची एवढीच विनंती आहे, रॅलीत सहभागी व्हा आणि छत्रपती शिवरायांचे विचार पूर्ण महाराष्ट्रभर पेरण्यासाठी सहकार्य करावं। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। आणि अजून एक सांगायचं आहे की बाळराजे आवारे की ही रॅली जिथून चालली, सगळ्या बांधवांना विनंती आहे की यांच्या स्वागताला जागोजागी यांचं स्वागत करावं आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घ्यावा, कारण ह्या सर्व जे स्मारक आहे पूर्ण मराठवाडा फिरून प्रत्येक गावात जाणार आहे, त्यामुळं आपण सगळ्यांनी यांचं रॅलीला सहकार्य करावं। अन्न, पाणी या सर्व गोष्टींचं
सर्व लोकांनी सहकार्य करावं. ज्याच्याकडनं जे गोष्ट सहकार्य करता येईल त्यांनी ते गोष्ट यांना सहकार्य करावं.